नमस्कार मैत्रिणींनो, अनुष्का बुटीकमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला फोर्टेक्स ब्लाऊज झटपट कशा पद्धतीने कटिंग करायचे ते थोडक्यात दाखवणार आहे। चला तर मग बघूयात। येथे मी 34 इंच छातीचे ब्लाऊज घेतलेले आहे। त्यासाठी मी उंची घेतलेली आहे 14 इंच, आर्महोल घेतलेले आहे 6 इंच आणि शोल्डर घेतलेले आहे 5 इंच। छातीची घडी घेतलेली आहे 8.5 + 1.5 इंच आणि आर्महोल 1.5 इंचावरती आकार देऊन घेतलेला आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घेत आहे। तुम्ही जर ह्या पद्धतीने कटिंग केली तर तुमचे ब्लाऊज 5 मिनिटात कटिंग होऊन जाईल। पाठीचा भाग काढून घेतल्यानंतर मी तो भाग तसाच्या तसा दुसऱ्या साईडने ठेवलेला आहे कपड्यावरती आणि ड्रॉ करून घेत आहे। खालच्या बाजूने मी बाहीसाठी कपडा मोजून घेतलेला आहे 10 इंचाचा आणि आता मी पाठीमागचा भाग खाली 2 इंच कपडा सोडून तसाच्या तसा ड्रॉ करून घेत आहे। ह्या पद्धतीने कटिंग केल्यावर झटपट कटिंग होते आणि ब्लाऊजही छान फिटिंग बसते। मी पाठीमागचा भाग तसाच्या तसा ड्रॉ करून घेतला आणि पुढच्या आर्महोलला 1 इंचावरती गोलाकार देऊन घेतलेला आहे आणि कमरेकडच्या बाजूने 1.5 इंच एक्स्ट्रा वाढून घेतलेला आहे। आर्महोलकडच्या बाजूने 1 इंच एक्स्ट्रा वाढून घेतलेला आहे आणि पुढच्या गळ्याला शेप देऊन घेतलेला आहे। त्यानंतर खाली मी 1.5 इंच वाढून घेतलेलं होतं ते क्रॉस पट्टीसाठी मी कट करून घेणार आहे। वरून खाली 12 इंचावरती मी क्रॉस पट्टीची कटिंग केलेली आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही पुढच्या भागाची कटिंग अशा पद्धतीने करू शकता। त्यानंतर उरलेल्या कपड्यामध्ये मी बाहीची कटिंग करून घेत आहे। त्यासाठी येथे मी बाही लांबी 10 इंचाची घेतलेली आहे आणि बाहीची घडी 8.5 इंचाची घेतलेली आहे। त्यानंतर आर्महोलच्या बाजूने 3 इंच सोडून 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे आणि बाहीला आकार देऊन घेतलेला आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली तर बाही पण व्यवस्थित बसून जाते कपड्यामध्ये। लगेच बाहीला गोलाकार देऊन घेतलेला आहे। आता आपण साडीच्या कपड्यावरती अस्तर ठेवून कट करून घेणार आहोत। साडीच्या कपड्याला आधी प्रेस करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण जर त्या कपड्याला काठ असेल तर आधी काठाची बाही काढून घ्यायची आहे। त्यानंतर उरलेल्या कपड्यामध्ये आपण पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग काढून घेणार आहोत। गळा आपण सगळ्यात शेवटी मागचा आखून घेणार आहोत। आपले ब्लाऊज व्यवस्थित बसलेलं आहे। कशा पद्धतीने झटपट कटिंग झाली ते तुम्ही बघितलेच। अशा पद्धतीने जर तुम्हाला अजून ब्लाऊजची कटिंग करायची असेल तर मला कमेंटमध्ये सांगा।